हॅलो पॅरेंट्स, मी डॉक्टर स्मिता पाटील. आई बाबांनो, तुमच्या बाळाला तुम्ही गुटी देताय का? थांबा, हे ऐकणं फार गरजेचं आहे तुमच्यासाठी. आपल्या आजी आजोबांच्या काळात गुटी देणं ही एक परंपरा होती. त्यामागचं कारण बाळाला लवकर झोप लागणं, बाळाला शांत ठेवणं आणि पचन सुधारणं वगैरे असे होते. परंतु सगळ्याच पारंपरिक गोष्टी या फायद्याच्याच असतात असं नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायला गेले तर गुटीमध्ये अफू, सुंठ, जायफळ यासारखे घटक असतात. हे घटक नैसर्गिक असले तरी बाळांसाठी ते सुरक्षितच आहेत असे नाही. गुटीमुळे बाळाच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होऊ शकतं. बाळाचं श्वसन हे मंदावू शकतं, पचन बिघडू शकतं, तर काही केसेसमध्ये बाळ सुस्त किंवा बेशुद्ध देखील होऊ शकतं. गुटीच्या जागी बाळाला आईचं दूध, प्रेम आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधं द्या. कृपया गुटीसारख्या घरगुती उपायांवर अंधश्रद्धा ठेवू नका. बाळाचं आरोग्य आपल्या निर्णयावरच अवलंबून असते. ही माहिती उपयुक्त वाटली तर इतर पालकांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.